आई मी काय म्हणते, नाश्त्याला काय बनवू सांगा तुम्ही. तुमच्या आवडीचं आज बनवते नाश्त्याला मी. कर काय पण तुझ्या मनाने, तुझ्या आवडीचं. ठीक आहे आई. ये क्या है? अगं बाई, आई झोपल्यात वाटतं. एक काम करते, फॅन लावते, म्हणजे कसं त्यांना गरम नाही व्हायचं. तुम्हाला कळतंय का, आई झोपल्यात ना. टीव्हीचा आवाज कमी करा, नाही तर टीव्ही बंद करा ती. काय हो आई, तुमची तब्येत ठीक नाही का? ओ तुम्ही काय टीव्ही बघत बसलाय? आईना जरा डॉक्टरकडे घेऊन जावा ना. मी काय म्हणते आई, या वर्षी ना तुम्ही पंढरीच्या वारीला जाऊ नका. तुमची खूप दगदग होईल बघा तिकडे गेल्यानंतर. नाहीतर एक काम करू का, मी फ्लाईटचे तिकीट बुक करते तुमच्यासाठी. अगं सुनबाई, पंढरपूरला विमानच जात नाही. काय बोलतेस तू पण? काय हो आई, आपण पिठाची चक्की घेऊया का? तुमच्याकडे आहे का थोडेफार पैसे? तुम्हाला सारखं दळण आणायला पळायला लागतंय, म्हणून म्हटलं आपण चक्की घेतली असते. हा घेऊ घेऊ. ह्या महिन्याची माझी पेन्शनची पैसे आले की मग आपण चक्की घेऊया. बर चालते, बघा मग. अहो मी काय म्हणते, गॅस संपलाय. एक काम करा, तुम्ही गॅस पण भरून आणा आणि आईसाठी बाहेरून पार्सल काहीतरी आणा. आई मी काय म्हणते, यांचा या महिन्यात काय पगार नाही झालाय अजून. ते गॅस कसं भरून आणायचा? तुमच्याकडे असतील तर थोडेफार पैसे द्या ना. यांचा पगार झाला की मी देते तुम्हाला परत. अगं दिले असते का पैसे, पण ह्या महिन्यापासून ताई पेन्शन काढणार आहे. ती मला बोलली एक वर्षासाठी पैसे साठवून तुला काहीतरी सोन्याचा दागिना करू. त्यामुळे आता काय माझ्याकडे 1 रुपया पण नाही. तू काय आता मला मागू नकोस. ओ मी काय म्हणते, तुम्ही जावा गॅस भरून आणा. मी घरातच करते पिठलं भाकरी. आणि तो पहिला एसी बंद करा. काय बाहेरून पार्सल विसर आणायची गरज नाहीये. बया काय मतलेबी झाली दुनिया. सासूजवळ पैसा असला तर सुना सांभाळणार. अवघड झाले बया सगळं.